मंचस्थ सर्व मान्यवर आणि बंधू भगिनी, आशीर्वादापेक्षाही आज जे काही बोलायचं असेल, जे बोलण्याचं औचित्य आहे, जे आपल्या सर्वांच्या मनात आहे, ते 3 अक्षराच्या एका शब्दांनी व्यक्त होऊ शकते. आणि माझ्याकडून तर तीच अपेक्षा आहे, हे माहितही आहे आणि आता जाणवतही आहे. ते 3 अक्षरांचा शब्द म्हणजे शाब्बास. पण 3 अक्षरं बोलून खाली बसलो तर तेही आवडणार नाही. बँकेच्या क्षेत्रामध्ये खरोखर अपूर्व यशाची ही घटना, सगळ्यांच्या आनंदाचा विषय ठरणारी घटना, याच्या मागे जिद्द आहे, चिकाटी आहे, परिश्रम आहे, पण सत्व आहे. आणि बँकेसाठी, बँकेवर प्रेम असणाऱ्यांसाठी नुसती आनंदाची गोष्ट असं नाहीये. हे एक उदाहरण आहे. रखरखीत, ओसाड, खडकाळ अशी जमीन आहे आणि असं वाटावं की पाण्याचा टिपूसही कुठे नाही आहे, निवास करण्याच्या लायकीची ही जमीन नाही आहे, इथे कुणाच्याही जीवनाचं पोषण होणार नाही. आणि अशा वेळेला कुठेतरी एखाद्या खडकाच्या सांदीतून एखादा अंकुर उगवलेला आणि त्याची हिरवी पालवी उलगडत जात असावी असं दिसतं. छोटंसं एखादं हिरवळीचं बेट तिथे सापडतं, तेव्हा लगेच माणसाच्या लक्षात येतं की नाही, इथे सुद्धा पाणी आहे. आणि मग तो आश्वस्त होतो. आज आपण ज्या परिस्थितीत आहोत, त्या परिस्थितीत अशा उदाहरणांची फार गरज आहे. नुकतंच एक आंदोलन, त्याचा एक चरण झाला, भ्रष्टाचाराच्या विरुद्धचं आंदोलन. किती भ्रष्टाचार आहे, किती भ्रष्टाचार आहे, त्याची खूप चर्चा झाली आणि जगभर झाली. परंतु असा भ्रष्टाचार आपल्या देशात कसा काय झाला? जो देश मुळात जडवादी प्रकृतीचा नाही, जो देश यशापेक्षा परोपकाराला जास्त महत्त्व देतो, त्या देशामध्ये असं कसं झालं? आणि असं हे होत राहिलं आणि त्याची आता चर्चाही होत राहिली. चर्चा झाली नसती तरी पदोपदी लोकांना अनुभव येतच होता. त्याच्यामुळे विश्वासाचं संकट हे सगळीकडे आहे. कुणावर विश्वास ठेवावा? रक्षक कधी भक्षक बनतील सांगता येत नाही. सामान्य माणसाचा भाव असा. बाबाराव भिडे सांगायचे उदाहरण पुष्कळ बौद्धिक वर्गात. गर्दीच्या ठिकाणी जाल तर एक पाटी लागलेली असते, खिसे कापून पासून सावध राहा. प्रत्येक मनुष्य विचार करतो की या गर्दीत मी ज्यांना ओळखतो ते सोडून बाकी कोणीही खिसे कापू असू शकतो. त्या अविश्वासानेच तो वावरतो. गाडीतून प्रवास करताना स्टेशनवर गाडी थांबली होती आणि जेवायची वेळ झाली होती. समोरच्या गृहस्थाशी गप्पा सुरू होत्या, डबा उघडत उघडत. परिचय निघाला.
मी संघाचा कार्यकर्ता, स्वयंसेवक. तो स्वयंसेवक जरी नव्हता तरी विद्याभारतीच्या एका शाळेशी संबंधित, त्याच्यामुळे स्वाभाविक जवळीक उत्पन्न झाली. त्याला म्हटलं की आम्ही डबा उघडतो तर जेवा. तो म्हणाला मला 2च तास जायचं आहे आणि मी जेवून निघालो आहे, खायचं नाही. थोडं तरी काहीतरी घ्या. डब्यात काही गोड आलं होतं, त्याचा एक घास दिला, त्याने तो घेतला आणि आता तो घास तोंडात घालणार. तो स्टेशनच्या ध्वनिवर्धकावर सूचना, अपरिचित व्यक्तीकडून खाण्यापिण्याचे पदार्थ स्वीकारू नका, तुमच्या प्राणांनाही धोका संभवू शकतो. खाल्लं त्यांनी, पण ती सूचना ऐकताना थोडासा हात अडखळला हे माझ्या लक्षात आलं. असं वातावरण आहे. आणि त्यात मग पुन्हा असं काही उभं राहिलं म्हणजे त्यात मग सरसकट लेबल लावण्याची पद्धती असते. उत्साह असतो, त्याच्यात विवेक असतोच असं नाही. अशी परिस्थिती उत्पन्न करणारे हे सगळ्यात जास्त जबाबदार असतात. पण एक वातावरण देशामध्ये, ज्याला लोक इंग्रजीत क्रायसिस ऑफ क्रेडिबिलिटी म्हणतात, असं उभं राहिलेलं आहे. आणि ते उभं राहण्यामागे लोकांचे अनुभव आहेत, लोकांचा लोकांशी होत असलेला व्यवहार आहे, एकमेकांशी होत असलेला व्यवहार, शासनाचा प्रशासनाचा जनतेशी, जनतेच्या प्रतिनिधींचा जनतेशी, असं सगळं होत असताना त्याच्यामध्ये चारित्र्य संपन्नतेचा अभाव. त्याच्यामुळे विश्वासाचं संकट, म्हणून असं म्हणतात की क्रायसिस ऑफ कॅरेक्टर हे सुद्धा आहे. असं होतं कसं, आपण आपली ओळख विसरतो. म्हणून इतर अनेक घटनातून हेही लक्षात येते क्रायसिस ऑफ आयडेंटिटी सुद्धा आहे. आणि मूळ ते आहे, मी कोण, माझी कीर्ती काय, माझी कुलपरंपरा काय आणि मी काय करायला निघालो आहे, ह्याची जाणीव असली म्हणजे त्यातनं सत्व उभं राहतं, त्यातनं विश्वास उत्पन्न राहतो. नाही तर अशा अविश्वासाच्या संकटातही एक माणूस उभा राहतो, अण्णा हजारेंसारखा, आणि जनता सगळ्यांना त्यांचा आगापिछा कुठे माहिती आहे. आपण इथे राहतो, आपल्याला माहिती आहे, पण बाकीच्यांना ते कोण कुठले राहणारे, खरंच काय आहे ते काही माहीत नाही, पण विश्वास टाकतात. अशी विश्वासाची बेटं असली म्हणजे मग अविश्वासाच्या वातावरणातून समाजाच्या शक्तीची जी हानी होत असते, आत्मविश्वास खच्ची होत असतो, तो थांबतो. आणि म्हणून मी असं म्हणतो की असं उदाहरण हे आपल्या आनंदाचा, गौरवाचा विषय तर आहेच, पण आजच्या काळात आपल्या देशामध्ये ठायी ठायी जाणवत असलेली ती एक आवश्यकता आहे. त्या आवश्यकतेची पूर्ती करावी, असं जीवन जगावं, हा स्वयंसेवकाचा स्वभाव आहे. 125 कोटीचा तोटा भरून काढून 27 कोटींच्या नफ्यापर्यंत त्याला आणायचं, हे वज्रकठीण कर्म आहे, पण ते होतं. एका बंगाली कवितेत असं म्हटलेलं आहे की तुझं मन जर निर्मळ आणि सद्भावनायुक्त असेल आणि किनाऱ्याचा मोह सोडायला जर तू तयार असशील, तर शीड उभारून उंच उंच लाटांच्या सागरामध्ये आपली नौका बेशक घाल. बाहूतलं बळ सरेपर्यंत वल्ही मारत राहा. शुद्ध मनाच्या सत्संकल्पाला नियती कधीही छळत नाही, नियती छल कपट करत नाही. तर होतं असं कधी कधी जीवनाची वाटचाल करताना, व्यक्तीला काय, संघटनांना, संस्थांना काय, बरे वाईट सगळे
चढउतार जीवनाचे पाहावे लागतात. पण त्यांनी खचून न जाता आपण कोण आहोत, आपली कुलरीती काय आहे हे लक्षात घेऊन, मन निर्मळ ठेवून, व्यवहार पारदर्शी ठेवून, आता जे आम्हाला करायचं आहे ते करण्याकरता पुन्हा आम्ही उभं राहू. अशी जिद्द धरून कोणी उभं राहतो आणि संकट पार करून पुन्हा यशाच्या स्थितीत येतो. असा विश्वास समाजात जागला पाहिजे, त्याचं उदाहरण त्यांच्यासमोर पाहिजे. आणि म्हणून आणखी एका गोष्टीकरता मी शाबास म्हणतो की असं उदाहरण तुम्ही सर्वांनी मिळून आपल्या कर्तृत्वानी, जिद्दीनी, आपल्या मनाच्या निर्मळतेने आणि संकल्पाच्या शुद्धतेने समाजासमोर उभं केलेलं आहे. अभिनंदन करावं तितकं थोडं आहे आणि घरच्यांनी फार अभिनंदन करू नये असंही आहे. पण 60 वर्षाच्या उग्ररथ शांतीचा उल्लेख झाला संचालनात, म्हणून आणखीन एक गोष्ट आठवते. आपल्या परंपरेमध्ये मनुष्याचं पूर्ण आयुष्य 120 वर्षांचं मानतात. आणि 60 झाल्यानंतर उग्ररथ शांती करायची असते. तिचा उद्देश असा असतो की अर्ध आयुष्य गेलं, मागे वळून पहा, आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करा आणि आता आणखी 60 वर्ष मिळणार आहेत. मागील चुका सुधारून पुढे आणखी चांगलं जीवन जगा. माणसाचं आयुष्य 120 वर्षाचं असतं, संस्थांना आयुष्य नसतं. समाजाची गरज आहे तोपर्यंत संस्था काम करत राहते. आणि कोणत्याही समाजाचा अर्थायाम हा नेहमीचा विषय आहे. आणि आपला समाज हा जगातला अमर समाज आहे, त्याच्यामुळे आपला अर्थायामही अमर आहे. आणि त्याच्यामुळे याच्या पुढे बँकेला 60च वर्ष नाहीत, भरपूर वर्ष आहेत. परंतु या 60 वर्षाच्या सगळ्या काळामध्ये आपण काय केलं, कसं केलं, त्यापासून बोध घेऊन पुढे आणखी चांगलं चालायचं. हे मी सांगावं असं नाही, कारण खळदकरांच्या भाषणापासून तर चित्रफितीपर्यंत सगळीकडे हे आपल्या लक्षात येत आहे की याच्याकडे लक्ष आहे. आणि त्यामुळे अधिक काय बोलावं. वातावरण विपरीत असताना हा जो सत्वगुण आपण दाखवलेला आहे तो आपल्याला जपला पाहिजे, वाढवला पाहिजे. संस्था म्हणून सगळ्यांनी मिळून आपण हे काय केलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. ही फार मोठी गोष्ट केली आपण आणि ती आपल्याला करत राहायची आहे. कारण ती करत राहण्याने आपल्या समाजातलं विश्वासाचं संकट, चारित्र्याचं संकट आणि स्वतःच्या ओळखीचं, गौरवाचं संकट हे नष्ट होणार आहे. त्याचा दुसरा उपाय नाही. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. आणि म्हणून हे आपण केलेलं आहे, हे आपण करू शकतो. हे आपण करू शकतो अशी क्षमता आपली आहे असा अनुभव ज्यांना आला आहे त्यांचं आजच्या काळात हे कर्तव्य आहे की त्यांनी हे करत राहिलं पाहिजे. म्हणजे ते हे आपल्यासारखेच असून हे सगळं करू शकतात हे पाहून समाजातले बाकी सगळे लोक उमेदीने ते करू पाहतील, करू धसतील. त्यातून समाजाचा उद्यम, समाजाला दिशा सापडेल आणि त्यातनं या सगळ्या गोष्टी सुधारतील. साठी 3 अक्षरांचा शब्द बँकेने स्वतःला केवळ त्याच्याकरता नाही, बँकेने एक उदाहरण उपस्थित केलेलं आहे. आजच्या विश्वासाच्या संकटामध्ये कठीण काळातही सगळीकडून अविश्वासाचा मारा होईल अशी परिस्थिती असतानाही समाजाचा आपल्याविषयीचा तो विश्वास आपल्या पारदर्शी चारित्र्यातून कायम ठेवून पुन्हा आपल्या जिद्दीने, मेहनतीने, संकटात असून शॉर्टकट न घेता केवळ आपल्या स्वत्वाच्या भरवशावर कार्यसिद्धी आपण करू. क्रियासिद्धी सत्वे भवती महता नोपकरणे. हा स्वतःला उद्बोधक आणि समाजाला पथप्रदर्शक
असा एक अनुभव आणून दिला, त्याबद्दलही शाबास. आणि ही वाटचाल पुढे अशी चालू ठेवायची आहे. त्या वाटचाली करता मला म्हटलं आहे की परिवारातलं सगळ्यात ज्येष्ठ व्यक्तित्व ते पदे नाही, प्रासाद शिखरस्तोपी वगैरे सुभाषित आहे, पण त्याच्यामुळे ते कर्तव्य मला प्राप्त झालेलं आहे, ते मला म्हणावं लागेल. त्याच्या पुढच्या वाटचालीकरता सुद्धा पुन्हा एकदा शाबास, अशी त्रिवार शाबासकी देऊन माझे 4 मी समाप्त.